नमस्कार मित्रांनो, काय थरार होता आयसीसी महिला वर्ल्ड कपमधील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा हा सामना क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या चेसपैकी एक ठरला। भारतीय टीमने 330 धावांचा डोंगर उभा केला, पण ऑस्ट्रेलियाच्या विजेत्या मानसिकतेपुढे तोही कमी पडला। आज आपण याच सामन्याचे टॉप 5 टॉकिंग पॉइंट्स बघणार आहोत। भारताच्या सलामीवीरांची दमदार कामगिरी, ऑस्ट्रेलियाचा गेम चेंजर कोण, भारताची मधली फळी आणि स्कोरिंगमध्ये झालेली चूक, ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंग डेप्थची ताकद, टीम इंडियासाठी पुढील आव्हान काय? नाणेफेक हरल्यानंतर टीम इंडियाने जबरदस्त सुरुवात केली। स्मृती मंधानाने 80 धावा आणि प्रतिका रावलने 75 धावा मिळून 155 धावांची पार्टनरशिप केली। हे होतं एकदम परफेक्ट ओडी ओपनिंग। भारताने 330 धावांपर्यंत मजल मारली, जी या मैदानावर एक मोठी धावसंख्या होती। स्मृती आणि प्रतिका बाद झाल्यानंतर हरमनप्रीत कौर, जेमिमा रॉड्रिग्ज 33 आणि ऋचा घोष 32 यांनी योगदान दिले, पण एकाही फलंदाजाला मोठी मॅच विनिंग इनिंग खेळता आली नाही। मधल्या ओव्हर्समध्ये स्कोरिंगचा वेग थोडा मंदावला आणि शेवटच्या 5 ते 7 ओव्हर्समध्ये मोठे शॉट्स मारण्याचा प्रयत्न करताना विकेट्स पडल्या। 330 ही चांगली धावसंख्या होती, पण ऑस्ट्रेलियासारख्या संघासाठी 25 ते 30 धावा कमी पडल्या। 331 धावांचा टार्गेट खूप मोठा होता, पण ऑस्ट्रेलियाची कॅप्टन एलिसा हिली हिने हा चेज एकहाती खेचून नेला। आजची ती गेम चेंजर ठरली। हिलीने केवळ शतक 142 ठोकले नाही, तर तिने भारताच्या बॉलर्सवर सतत प्रेशर ठेवलं। तिचा खेळ अगदी धडाकेबाज होता। हिली बाद झाल्यावर मॅच भारताकडे झुकली होती, पण ऑस्ट्रेलियाची बॅटिंग डेप्थ एलिस पेरी, ॲशली गार्डनर किती जबरदस्त आहे हे पुन्हा सिद्ध झाले। त्यांच्या लो ऑर्डरमधील बॅट्समनही मोठ्या स्कोअरसाठी खेळू शकतात। ऑस्ट्रेलियाने प्रत्येक बॅट्समनला आपापली भूमिका दिली होती। सुरुवातीला हिलीने अटॅक केला आणि नंतर उर्वरित खेळाडूंनी मॅच फिनिश केली। त्यांच्या टीममध्ये घाबरणे हा शब्दच नाही। भारताच्या पराभवाची कारणे, टीम इंडियाने फलंदाजीत चांगली कामगिरी केली, पण गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात काही चुका झाल्या, ज्यामुळे सामना हातातून निसटला। 1. विकेट्स घेण्यात अपयश, ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांना लवकर बाद करणे आवश्यक होते, पण फोबी लिचफील्ड आणि हिली यांनी मोठी पार्टनरशिप केली। 2. क्षेत्ररक्षण फील्डिंग, मोठ्या स्कोअरचा बचाव करताना फील्डिंग टाईट असावी लागते। महत्त्वाच्या वेळी झालेले मिस फील्ड्स आणि ढिसाळ थ्रो यामुळे ऑस्ट्रेलियाला सिंगल, डबल रन सहज मिळाले। 3. गोलंदाजांवरील दबाव, स्पिनर्स आणि फास्ट बॉलर्सवर सातत्याने धावा झाल्या। 300 अधिक टार्गेट असतानाही भारतीय गोलंदाजी थोडी निष्प्रभ वाटली। तर मित्रांनो, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा हा सामना टीम इंडियाला खूप काही शिकवून गेला आहे। मोठी धावसंख्या उभी करणे पुरेसे नाही, तर ती जिद्दीने डिफेंड करावी लागते। ऑस्ट्रेलियाने दाखवून दिले की चॅम्पियन का असतात। तुमचे मत, तुमच्या मते या सामन्याचा टर्निंग पॉइंट काय होता? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। महिला क्रिकेटच्या अशाच जबरदस्त ॲनालिसिससाठी आणि अपडेट्ससाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खेळत राहा। धन्यवाद।